अजूनही सत्यशोधक समाजाची संयोजकांची मनपूर्वक ऋणासाठी ठेवला आणि माझ्या भगिनींनी चांगल्या घडवून आणले. मला त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. मी असं पाहते की ही आजची स्त्री आहे आणि ही या पद्धतीनं विचार करते. म्हणजे शायस्ताजींनी पण खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी केली. सत्यशोधक समाज सत्य मांडण्यासाठी आपण घाबरत नाही, आपण सत्य मांडणार आहोत या स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली आणि याचं आज नितांत गरज आहे. कारण हे असं काहीच होत नाही आहे असं आपण पाहतोय. म्हणजे मी म्हणत असते की आपण जे जगतो पाहतो, आपण म्हणतो प्रतिक्रांती जवळ आली, प्रतिक्रांती जवळ आली असं आपण म्हणत होतो. पण आता आपण प्रतिक्रांतीच्या बेड्यात अडकलेलो आहोत. कधी काळी एक सिरियल होती, ते ते मला आठवत नाही, पण त्याच्यामध्ये किल्मिश नावाचा एक सम्राट असं एक कॅरेक्टर होतं आणि मग तो अंधेरा कायम रहे असं म्हणत राहायचा. आणि मला असं वाटतं सम्राट किल्मिश प्रबळ झालेला आहे, अंधेरा कायम रहे म्हणणाऱ्या शक्ती प्रबळ झालेल्या आहेत. आहोत आपण सगळे उजेडाचे वारसदार आहोत. आपण उजेडासाठी संघर्ष करणारे लोक आहोत. मला या माझ्या भगिनींनी जे मांडलं ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. शायस्ताजी सातत्यानं म्हणत होते की नाही, धर्म न्याय देण्यासाठी असला पाहिजे, अन्याय करण्यासाठी धर्म नको, या स्वरूपाचं त्यांनी आग्रही प्रतिपादन केलं. रिपलताईंनी पण खूप छान मांडणी केली आणि त्यांनी आपण असलं पाहिजे. म्हणजे आपलं म्हणण्याचं की स्त्रियांचं पतन झालं, तिच्या पतनाची कारणं त्यांनी सांगितली की विवेक नष्ट झालेला आहे, अज्ञान अंधश्रद्धेला स्त्रिया बळी पडत आहेत आणि या वर्तमानाच्या संदर्भात त्यांनी काही बाबींना स्पर्श केला निश्चितपणानं. आणि असताना बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती जी आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून तिनं आजच्या विषयाला इथे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि मनूच्या संदर्भात की मनूचे कायदे काय आहेत, मनू काय मांडतो, स्त्रियांच्याकडे कसं पाहतो, त्यानं कुठले कलम स्त्रियांच्यासाठी सांगितलेले आहेत, तो कसा म्हणतो की कुठलाही विद्वान पंडित असेल त्यानं त्याची स्त्री आप्त आई असो, बहीण असो किंवा कुणी पण स्त्री नातलग असेल तिच्या सानिध्यात पंडित पुरुषानं एकांतात राहू नये. आणि पुढे मनू महाराज म्हणतात कारण इंद्रिय प्रबळ आहे, इंद्रिय त्याची प्रबळ आहेत ना, त्यामुळे त्याला कुठेतरी कोंडलं पाहिजे. पण मग प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं की बायकांना डांबून ठेवलं जातं, बायकांना म्हणलं जातं तुम्ही सातच्या आत घरात राहा, बायकांना सगळे नीती नियम कायदे कानून सांगितले जातात आणि हा असा आहे, आधीपासून आहे. आणि आता आपण असं पाहतो, आता त्याचं मी असं म्हणते सर्वोच्च टोक आपण गाठायला लागलो की काय, जे जे नको आहे, फुले शाहू आंबेडकरांनी जे जे नको म्हणून सांगितलं ते ते करण्याचा, ते ते घडवून आणण्याचा काही चंग प्रतिगामी शक्तींनी बांधलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सगळं जे वातावरण आपण म्हणजे आज सावित्रीबाईंची जयंती आहे, त्या क्रांतीज्योती असं आपण म्हणतो, त्यांनी शिक्षणाची जी काही पायवाट, शिक्षण जे बंद केलेलं होतं ते खुलं केलं असताना काही सांगितलं तिनं की अथर्व वेदामध्ये उपनयन स्त्रियांचा होत होता असा रेफरन्स दिला. श्रोत सूत्र जे आहे त्याच्यामध्ये पहिला वेद शिकवले जात होते अशी मांडणी केली. किंवा पाणिनीनं अष्टाध्यायीमध्ये काय सांगितलं हे उदाहरणं सांगितले. पण मला तुम्हाला हे सांगायला पाहिजे, हे असंच लोक म्हणजे त्यांच्या सोयीचे संदर्भ असताना प्रामाणिकपणे ते मांडण्याचा प्रयत्न केला की नाही आधीच्या काळात स्त्रियांना उच्चस्थान होतं, पण आह साळुंखेंनी हे सगळं पूर्णतः धुडकावून काढलेलं आहे. कोणी उच्चस्थान नाही था, बायकांना ते काही उपनयन करत नव्हते. बायकांचं उपनयन ही रेअरेस्ट गोष्ट आहे, ती कुठे मायक्रोस्कोप खाली शोधून आपल्याला पाहावं लागेल की बायकांचं उपनयन होत होतं का, तर काही उपनयन वगैरे होत नव्हतं. उपनयन का होत नव्हतं, तुलसी रामायणामध्ये तुलसीदास म्हणतात पशु शूद्र और नारी हे सब ताडन के अधिकारी. मग ती सगळी भारतीय समाजातली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्णांमधली जी स्त्री असेल ती त्यांच्या लेखी शूद्रच आहे.
आणि ती शूद्र आहे कशी की उपनयन होत नाही. उपनयन काय आहे? उपनयन म्हणजे ॲडमिशन प्रोसेस टू एज्युकेशन. शिक्षणासाठी त्यांचं ते ॲडमिशन प्रोसेस आहे. आणि आपण असं म्हणतो का 1848 पहिली शाळा ज्योतिबांनी काढली, सावित्रीबाई या पहिली शिक्षिका. याचा अर्थच त्यापूर्वीचा तमाम कालखंड हा बहुजनांना, स्त्रियांना, आदिवासींना, शूद्रांना, सगळ्यांना हा शिक्षणाशिवाय काढावं लागलं आहे. ते शिक्षण त्यांना नाकारलेलंच होतं, म्हणून तर आपण त्याला पहिली शाळा म्हणतो. पण जेव्हा आपण शिक्षण, आता रिपलताई त्या म्हणाल्या, त्यांनी ते सांगितलं, हे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंच्यामुळेच, निवड त्यांच्यामुळेच आहे, हे तर सर्वविदित आहे. पण त्यापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे शिक्षण ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्यामुळे आलं, तरी सुद्धा असं होतं की मी जेव्हा विद्यार्थिनी असेल, मी जेव्हा एक प्राध्यापक म्हणून काम करते, मग भारतीय शिक्षण पद्धती महान होती. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये गुरुकुल, अरे किसके लिए गुरुकुल था? महिलाओं के लिए था, शूद्रों के लिए था, बहुजन समाज के लिए था. गुरुकुल कोणासाठी होतं? मग असं म्हणणं भारतीय शिक्षण पद्धती उच्च होती, गुरुगृही राहून शिष्य शिक्षण घेत. कोणते शिष्य गुरुगृही जाऊ शकत होते? कोणाला या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या होत्या? विश्वामित्रानं तप केलं, त्याचं काय झालं? ती अप्सरा पाठवली, त्याचं तपभंग. तप म्हणजे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न, आपण असं म्हणू त्या काळामध्ये. विश्वामित्राचं काय झालं? त्रिशंकूचं काय झालं? शंभुकाचं काय झालं? जो जो कोणी ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करील त्याची कत्तल झालेली आहे. आणि कोणासाठी शिक्षण होतं? गुरुकुलामध्ये बायका होत्या का? ब्राह्मण स्त्रियांचं उपनयन होत होता का? त्याचं स्पष्टपणाने उत्तर नाही आहे. ज्यांचं उपनयन होत होतं त्यांनाच द्विज असं म्हणतात. द्विज म्हणजे जो दोनदा जन्माला येतो. एकदा जन्माला येतो आईच्या उदरातून, आणि तो आपला एक जन्म, पण दुसरा एक जन्म तो म्हणजे उपनयन ज्याचं होतं तो द्विज होतो. धर्मशास्त्रात ब्राह्मण स्त्री द्विज आहे का? त्याचं उत्तर सरळ सरळ नाही आहे. म्हणजे जे शंकराचार्यांनी सांगितलं की बाबा पंडिता, एखादी स्त्री, त्या काळातली स्त्री पंडिता, तर पंडितेची त्यांची कन्सेप्ट काय होती? हु इज पंडिता? गृहकृत्य दक्ष स्त्री म्हणजे पंडिता. जी चांगली म्हणजे घरगुती कामं चांगली करणारी गृहिणी, हिला ते पंडिता असं म्हणत. हे सगळं कॉन्ट्रॅडिक्शन आहे. आणि खूपदा कसं होतं की आपल्यासमोर सातत्यानं जी मांडणी येते ना, मग आपल्याला असं वाटतं या कदाचित तथ्याचा अंश असेल, पण हे असं आहे की सातत्यानं चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी होते. आपल्यावर त्याचं प्रबलीकरण हजारो शतकं ते करतात. त्यामुळे त्यातनं खरा इतिहास कोणता आहे, खरे ऐतिहासिक एव्हिडन्सेस कोणते आहेत, हे आपल्याला खूप जागरूकपणे समजून घ्यावे लागतात. आत्ताच्या काळात सगळंच अवघड आहे. इतिहासाची निर्मिती, इतिहासाची विकृती, सोयीचा इतिहास निर्माण करणे, त्याच्यावर सोयीची माणसं बसवणे आणि काय काय, हे सगळे जे जे नको आहे ते सगळे प्रकार सुरू आहेत. आणि म्हणून आपल्याला एक महिला म्हणून, एक अभ्यासिका म्हणून या सगळ्या गोष्टींकडे खूप गांभीर्याने, खूप सजगपणे पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की विचार देखील मरते असतात. आपलं पतन का व्हायला लागलंय? आपण म्हणजे बाबासाहेब फुले म्हणजे यामध्ये काही प्रश्नच नाही आहे की आपली उन्नती का झाली. उन्नती का झाली? फुले शाहू, आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, शिवराय असतील, राजमाता जिजाऊ आहे, यांचा जो काही परिवर्तनवादी, क्रांतिकारक, समतावादी विचार होता, त्यामुळे आपली उन्नती झाली, ही फॅक्ट आहे. पण आता आपण उन्नत आहोत का? तर ह्याचं उत्तर माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं हे नकारात्मक. खूप सगळ्या लाडक्या बहिणी निर्माण झाल्या, आणि ह्या लाडक्या बहिणी, काय लाडकेपण हे कशामुळे निर्माण झालेले आहे? आणि या लाडक्या बहिणी काय करतात? या लाडक्या बहिणी देशाला कुठे घेऊन चाललेल्या? हे आपण उन्नतीकडे चाललेलो आहे का? हाच आपल्या विकासाचा मार्ग आहे का? हेच फुल्यांचं स्वप्न आहे का? हेच बाबासाहेबांचं स्वप्न आहे का? हे आपण विचार करण्याची वेळ काय घडायला लागलेलं आहे? ही खरंच ही उन्नती पाहिजे का फुलांना? ही बाबासाहेबांना उन्नती हवी आहे का? बाबासाहेब म्हणाले शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कोण गुरगुरायला लागले? जितके शिकले तितके विकले, अशी लाजिरवाणीपणाची अवस्था आपल्याला आता दिसते. काहींनी तह केले,
काहींनी लपून तह केले, ते गोपनीय पातळीवर तह करताय, आणि काहींनी बिनलाजेपणानं तह केले आणि ते आता मोठे झाले, ते प्रस्थापित झाले. आणि मग आता काय बोलायचं, आपण सगळे ते पाहतोय, साक्षीदार आहोत. पण ही सगळी मला असं वाटतं अत्यंत लाजिरवाणी अवस्था आज निर्माण झालेली आहे. फुल्यांनी शिक्षणाची पद्यमय व्याख्या केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अविद्येनं काय काय झालं सांगितलं, अविद्येनं काय काय झालं सांगितलं, पण आधा हकीम और खतरे में जान है. आपण शिकलो पण नाही. फुल्यांना जे अभिप्रेत होतं, बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, फुले म्हणाले शिक्षण म्हणजे काय, गुलामी नष्ट करण्याचं हत्यार आहे. आणि ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना धुळाक्षर गिरवायला सांगतात, शिकवतात. धुळीमध्ये अक्षर, मुळाक्षर नव्हे, धुळाक्षर म्हणते मी. धुळीत काटकी घेऊन अक्षर गिरवायला लावली आणि फुल्यांनी धुळाक्षर गिरवली. आणि तुमच्या माझ्या तमाम पिढ्यांच्या आयुष्यावर या धर्मग्रंथांनी जी टाकलेली होती ती धूळ नष्ट करण्याचं काम फुल्यांनी केलं. आणि फुल्यांना वाटलं की आपण ही धूळ नष्ट केली ना, हे प्रकाशमान होतील. म्हणतात की जेव्हा या धर्मग्रंथातल्या लवाड्या या लेकीबाळींच्या लक्षात येतील, तेव्हा त्या याच्या रेवड्या केल्याशिवाय राहणार नाही. अरे कुठे रेवड्या करताय, ते रेवड्या घ्यायला पळायला लागलेलं आहे. चलो भागो, कुठे पण हात मारली तर पळूया, आपण लाडक्या बहिणी आहोत. तर ही इतकी लाजिरवाणी गोष्ट चाललेली आहे की वाटेल तिकडे लाभासाठी कोणीही चाललेलं आहे, कोणाकडेही चाललेलं आहे. मी असं पाहते, आपल्या अवनतीला आपण स्वतः जबाबदार आहोत. कारण आपल्याला एक क्रांतिकारक कार्यक्रम ज्योतिबा फुल्यांनी दिला, आपल्याला सावित्रीबाईंनी दिला, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आपण त्याचं काय करतोय? म्हणजे कसं असतं की त्यांनी म्हणजे आपल्याकडे इतकं प्रचंड अशी शिदोरी त्यांनी दिली. पण जय भीम हा शब्द, जोशाबा हा शब्द, किंवा आपण सत्यशोधक म्हणून आपण जय जयकार करणं. आता चित्र प्रस्तावित करणाऱ्या ताईंनी पण सांगितलं, सूत्रसंचालन करणाऱ्या भगिनीने पण सांगितलं की जय जयकार करणं वगैरे ना, ह्याच्यामध्येच आपली फसवणूक झालेली आहे. म्हणजे एक कवी आमचं असं म्हणतो की प्रश्न तुझ्या ओठावरील जय भीमाचा नाही, प्रश्न तुझ्या ओठावरील जय भीमाचा नाही, तुझ्या पोटातील नरकाचं काय. हे नरक नष्ट केल्याशिवाय जय भीम नाही म्हणता येत, जय भीम घेता येत नाही, जय भीम देता येत नाही, जय भीम होता येत नाही. नुसतं नाव घेतलं म्हणून आपण फुल्यांच्या विचाराचे होत नाही. नुसतं सावित्रीबाई सारखी आडवी चिरी कपाळा लावली म्हणजे कोणी सावित्री होत नाही. हे सावित्री काळजात गोंदावून घ्यावी लागते, सावित्री आचरणात आणावी लागते, सावित्री विचारामध्ये आणावी लागते. आणि आज त्या पातळीवर जर पाहिलं तर प्रचंड अंधकार साठलेला आहे, दाटलेला आहे असं मला वाटतं. काय आहे की सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीनं शिक्षणासाठी शेणगोळे घेतले, त्याला फेस केलं, मारेकरी पाठवले या लोकांनी. तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की फुल्यांवर, सावित्रीबाईंवर मारेकरी पाठवले. मुली जेव्हा बोलत असतात, सावित्रीबाईंविषयी भाषण करतात की सावित्रीबाईंवर शेणगोळे फेकले, ज्योतिबा फुल्यांवर मारेकरी. ते पाठांतराचं नाही आहे. ज्योतिबा फुले सावित्रीबाई पाठांतराचा विषय नाही आहे, समजून घेण्याचा विषय. हे आपल्याला कार्यकारण भावाचा शोध घ्यावा लागेल की वाय शेणगोळे सावित्रीबाईंवरच का फेकले, उष्ट खरकट सावित्रीबाईंवरच का फेकलं, मारेकरी ज्योतिबांवरच का त्यांनी पाठवलेले आहेत. त्यावेळेला म्हणे 1000 रुपयाची सुपारी होती. तेव्हा 1000 रुपये 18व्या शतकात काय मूल्य असेल विचार करावा. एवढे पैसे द्यावे वाटले. हा दहशतवाद आजचा नाहीये, तेव्हापासूनचा आहे. आता तर सुपाऱ्या बिपाऱ्यांचं प्रचंड काळ आलेला आहे, हा तेव्हाचा आहे. आणि त्यावेळेला ज्योतिबा फुल्यांवर प्रश्न आपण हा विचारला पाहिजे स्वतःला. शिक्षकांना प्रश्न विचारला पाहिजे, शिक्षकांना प्रश्न उपस्थित केले पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला तशा पद्धतीचा त्यांचा मेंदू प्रवण करायला पाहिजे, विचारांना चालना दिली पाहिजे की असं का घडलं, यांच्याच संदर्भात का घडलं. रानडे, कर्वे, आगरकर प्रचंड आदर बर का त्यांच्याविषयी. त्यांच्या अंगावर का नाही शेणगोळे फेकले, रानडे, कर्वे, आगरकरांना का नाही मारेकरी फेकले, त्यांच्यावर का मारेकरी पाठवले नाही. हा प्रश्न आपण उपस्थित करतोय का. हे काही साध्या गोष्टी नाही आहे.
किती प्रचंड मोठं षडयंत्र चाललेलं आहे. कशामुळे? की यांना मारायला पाहिजे. का मारायला पाहिजे? एकीकडे हे म्हणणार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून उजेडाकडे नेणारा. सावित्रीबाई काय करत होत्या? त्या अज्ञानाच्या अंधकारातून, यांनी निर्माण केलेल्या अज्ञानाच्या अंधाराकडून उजेडाकडे घेऊन चालल्या होत्या. आणि मग त्या सावित्रीबाईंच्या अंगावर शेणगोळे. त्या सावित्रीबाईंना त्या म्हणायच्या, या पापीने, ही धर्मबुडवी आहे. हे सगळं हे का आहे? कारण धर्मशास्त्र प्रणित अर्थव्यवस्था होती. आपद्धर्म नावाची कन्सेप्ट होती. ब्राह्मण म्हणून जन्माला आला तर त्यांना अध्ययन आणि अध्यापन करायचंय. क्षत्रियानं राज्यशकट चालवायचंय, वैश्यांनी व्यापार करायचा आहे आणि शूद्रांनी त्रैवर्णीयांची सेवा करायची आहे. ज्योतिबा फुल्यांनी नाकारलं, मैं सेवा नाही करूंगा. ज्योतिबा फुले म्हणले, तुम्ही शिक्षण देत नाहीये ना, तुम्ही असं म्हणता की वेदाचा शब्द चुकून उच्चारला तर जीभ छाटली जाईल. चुकून वेदाचा शब्द ऐकला तर कानामध्ये तापलेलं शिस ओतलं जाईल. तुम्ही आम्हाला शिक्षण देत नाही ना, आम्ही शाळा काढली, मी शिकवणार, आम्ही शिकू. आणि ज्यांना ज्यांना तुम्ही नाकारता ना त्यांच्यापर्यंत आम्ही शाळा, त्यांच्यापर्यंत अक्षर, त्यांच्यापर्यंत ज्ञान हे आम्ही घेऊन जाऊ. हे फुल्यांनी हे ठरवलं. म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी दिलाक्षर गिरवून सावित्रीबाईंना ज्ञान देणं हा या मातीतला क्रांतिकारक विद्रोही प्रयोग होता. आणि सावित्रीबाई त्यामुळे मोठ्या नाही की ज्योतिबा फुल्यांची त्या बायको आहे, त्यांचे श्रीमती जी आहेत म्हणून मोठ्या नाही की ज्योतिबांनी शाळा काढली ते संस्थाचालक होते म्हणून सावित्रीबाई महान आहे, असं नाही. तर ते शिक्षक होते म्हणून ते मास्तर म्हणून सावित्रीबाई मास्तरी, नो. ते डॉक्टर म्हणून सावित्रीबाई महान डॉक्टरी, असं नाहीये. सावित्रीबाई एक स्वयंप्रज्ञेची स्त्री होती. सावित्रीबाईंनी ज्योतिबांनी जे जे काही दिलं ना, असं टीप कागदासारखं वेचून घेतलं, टीप कागदासारखं शोषून घेतलं. आणि स्वतः ती प्रज्ञावंत होतीच. सावित्रीबाई स्वतः प्रज्ञावंत होत्याच, पण ज्योतिबांच्या प्रकाशानं त्या खरोखर ज्योतिर्मयी झाल्या. आणि तो प्रकाश स्वतः पुरता नाही ठेवला. म्हणजे आता रिंपलताईंनी बोलताना खूप डिग्र्या मिळाल्या आणि मग मी आता छानपैकी साडी माडी गाडी वगैरे याच्यामध्ये आनंदात राहायचं. आज हे घडतंय की आपण सगळं म्हणतो आपलं आपलं पहा, काय करायचंय आपल्याला, कशाला जायचं रस्त्यावर, काय भांडणं करायची. एखादा शब्द बोलला टाकतील ना देशद्रोही म्हणून जेलमध्ये, तो बात नाही करणे, खामोश बैठो, जाऊ दे मरू दे, त्याचं काय होत असेल तिकडं. यांनी पी आलं ना येऊ दे, नाही ना शिक्षण मिळणार नको मिळू दे. 20 पटसंख्या नसली तर शाळा बंद होत आहेत ना, जाऊदेवर दे झेडपीच्या शाळा. आपल्या लेकरांना कुठे झेडपीच्या शाळेत टाकायचं, आपण CBSE मध्ये टाकू, आपण ICSE मध्ये टाकू. ज्योतिबांनी केला हा विचार नाही, सावित्रीने केला. सावित्रीबाईंवर आणि ज्योतिबांवर मारेकरी पाठवतात म्हणजे काय होतंय? खरोखरीच प्राणाची बाजी लावून तुम्हाला शिक्षण दिले हो. हे सोपं नाही ना, हे प्राणावर उदार झाले ना. 17 वर्षाची सावित्री आणि 21 वर्षाची ज्योतिराव प्राणावर उदार झाले आणि ते शिक्षणाचं कार्य केलं. म्हणून तुम्ही मी इथे पोहोचलो. पण आपण सावित्रीला विसरलो. आपल्याला सत्यवानाची सावित्रीच लक्षात आहे की तो मरायला लागला होता आणि त्याचे प्राण कसे तिनं आणले. अरे ही सावित्री एका सत्यवानाचे प्राण नाही वाचवले, हे हजारो पिढ्याचे सत्यवान त्यांचे प्राण या सावित्रीने स्वतःच्या प्राणावर उदार होऊन वाचवले. पण आपण विश्वासघातकी लोक आहोत. आपण सावित्रीचं ऐकत नाही, आपण ज्योतिबांचं ऐकत नाही, आपण बाबासाहेबांचं ऐकत नाही. आणि पतन का व्हायला लागलं? कारण आपण ऐकत नाही. एक राजा होता आणि त्या राजाच्या राजकन्येचं लग्न करायचं होतं. राजकन्या होती त्यामुळे तिच्यासाठी देशोदेशीला त्यांनी त्यांचे हे पाठवले, दूत पाठवले, त्यांचे मंत्री पाठवले की आपल्या राजकन्येला एक अनुरूप वर शोधायचा आहे. मग तो अनुरूप वर शोधण्यासाठी इकडे तिकडे लोक पाठवले. पण मुलीची अट अशी होती की 36 गुणी नवरा पाहिजे, 36 गुणी नवरा पाहिजे. मग ते इकडे शोधायला लागले, तिकडे शोधायला लागले, 36 गुणी काही मिळेना. कधी कधी म्हणजे एखादा गुण असायचा, एखादा गुण नसायचा. आणि मग ते प्रधान जे होते, राजाचे प्रधान आणि त्याचे जे मंत्री दूत थकले आणि एके ठिकाणी बसले, झाडाखाली थकून गेले. 36 गुणी माणूस काही मिळेना. असतो का नाही माहीत नाही, पण ते 36. आणि त्या प्रधान बसला होता राजाचा. त्याने पाहिलं एक बाजूला एक मेंढपाळ होता,
त्या मेंढपाळानं पण यांच्याकडे पाहिलं की अरे राजाच्या दरबारातले लोक आहेत काहीतरी. तो म्हणला काय तुम्ही इकडे कसं काय आलात, तुम्हाला काय हवंय, कशाच्या शोधात आहात. तर प्रधानजी म्हणाले की आम्हाला ना एक 36 गुणी वर पाहिजे. तिची अट आहे की 36 गुणीच असला पाहिजे. तो म्हणला की अरे मी तुम्हाला एक सहकार्य करू शकतो, 36 गुणीचं नाही पण 34 गुणी आमच्याकडे एक नवरदेव तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तो म्हणलं बरं बा किती चांगलं आहे, आपण घेऊ ना ॲडजस्ट करून. राजांना सांग म्हणे आपण ते असं असं आहे बाबा, आम्ही करतो म्हणे बरोबर. पण तरी मला असं वाटलं ते 36 गुणाचं जाऊ दे, 34 आहेत, 2 कोणते गुण नाही आहेत त्याच्याकडे, 2 नाही आहेत ते कोणते. पतन आपलं का होतं मी त्या संदर्भात किस्सा तुम्हाला सांगते की तो म्हणला की मूळ मुद्दा असा आहे की त्याला काही कळत नाही. बेसिक मुद्दा असा आहे की त्याला काही कळत नाही, मूढमती आहे, कुछ नाही समजता. पण दुसरं काय प्रकरण, तो कोणाचं ऐकत नाही. एकतर त्याला काही कळत नाही आणि कोणी काही सांगितलं तर ऐकत पण नाही. ते 2 गुण नाही, बाकीचे 34 गुण आहेत. आपलं तसंच व्हायला लागलंय. मुलांनी सांगितलेलं आपल्याला आवडत नाही, ज्योतिबांनी सावित्रीबाई सांगते आपण ऐकत नाही, बाबासाहेब सांगतात आपण ऐकत नाही. जे या महापुरुषांनी त्यांचं रक्त आटवलं, ते प्राणावर उदार झाले, त्यांनी तुमच्या माझ्या प्रगतीचं स्वप्न पाहिलं, त्यांनी विकासाचं स्वप्न पाहिलं, धर्मशास्त्रातल्या या सगळ्या लबाड्या कळाल्या, तर ह्या सगळ्या धर्मग्रंथाच्या रेवड्या उडवल्याशिवाय राहणार नाही असं फुल्यांनी स्वप्न पाहिलं. तुमच्या माझ्याविषयी असा भ्रम करून घेतला. पण दगडूशेठ हलवाईच्या कडे तोंड करून या भगिनी बसतात आणि फुल्यांच्या भिडेवाड्याकडे पाठ करून आपण बसलोय. आपलं पतन होणार नाही तर काय होतं. आणि याला दुसरे कोणी जबाबदार नाही. या धर्मशास्त्रांनी जी गुलामी निर्माण केली होती ती नष्ट करण्यासाठी सामाजिक स्वातंत्र्याचा लढा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंनी उभारला आणि आपण त्या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रामाणिकपणे यांच्यासोबत उभे नाहीये. आज जी सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्या भगिनींना, आपण सगळे जातीपातीमध्ये अडकलेलो आहोत. त्यांनी बोलताना सांगितलं की खैरलांजीमध्ये अन्याय अत्याचार झाला तर त्या विशिष्ट जाती जमातीच्याच लोकांची मोर्चे निघतील, आंदोलनं होतील. कुणी एक बाई कुठली पण ही आपली लेकबाळ आहे म्हणून सगळेजण रस्त्यावर येत नाहीत. आपली जात पाहणार, आपला वर्ग पाहणार, आपला धर्म पाहणार. आपण जातीपातीमध्ये धर्मामध्ये सगळे अडकलेलो आहोत. 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. आता असं बोलत होती मनूच्या संदर्भात पुन्हा यासाठी बोलावं लागतं की 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं, पण तिचं व्हायरस मात्र आज प्रबळ झालेला आहे आणि तो तुमच्या माझ्या डोक्यात आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये तो जतन करतोय. आज या सत्यशोधक परिषदेच्या अधिवेशनामध्ये मी आपणाला सगळ्यांना विनंती करीन की फुले शाहू बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्या महात्मा फुले म्हणाले, मांग मार निंदा ठाई नाही व्यथा जाळी आर्य ग्रंथ आगडीमध्ये. आणि बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. आपल्या अंतःकरणातल्या मनुस्मृतीचं दहन कधी करणार आहात? या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करेन, आपल्याला जर पुढे जायचं असेल हे अधिवेशन आपण घेता अभिनंदन करायला पाहिजे. केडर कॅम्प्स जे प्रतिगामी त्यांचे केडर कॅम्प सुरू आहे, आपले केडर कॅम्प संपलेले आहेत. आपण काही वैचारिक मशागत करत नाहीये आणि विचार नसले तर आपला अंत अटळ आहे. बाबासाहेब म्हणाले विचार मरते. हे अधिवेशन त्यासाठीच आहे की विचार आपले जिवंत ठेवले पाहिजे आणि म्हणून आपण सगळेजण त्या पद्धतीने जाऊया, विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्या भगिनींना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या माध्यमातून तो निश्चितपणानं होईल. आपण मला बोलवलंय, मेसेज आलेला आहे, वेळ संपली आहे. हजारो सालों तक हमें बोलने ही नहीं दिया. आता कुठं बोलायला लागलं तू वेळ संपली म्हणतात, तू बात क्यों करेंगे? नाही ठीक आहे. असो एकूण सगळ्या कार्यक्रमाचं सेटअप मला सांगायचं म्हणजे माझी दाढ सुजली आहे आणि थोडी बोलायचा प्रॉब्लेम आहे. लेकिन मला असं वाटतं की नाही हे सांगितलं पाहिजे ना. तुम्ही आपण कुठे भेटावं, काय बोलावं, आपलं काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसं लढलं पाहिजे या संदर्भात आपल्या चर्चा होत नाहीत, बोलत नाहीत. आपल्याला वाटतं आपण बोलतोय पण ते सुरू नाही आहे. त्यासाठी मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन या ठिकाणी व्हायला लागलंय आणि मी इथे आली आहे आणि मी सातत्यानं सांगते, अगर हर शहर से, हर गांव, हर डगर, हर नगर, हर शहर से हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए और सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं.
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। अरे कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए, कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए की हे जे अधिवेशन 43वे अधिवेशन होतंय, व्यवस्था परिवर्तनाचा विचार, भूमिका आणि दिशा घेऊनच आपण सगळेजण इथे आलोय ना। आता घरात बसून चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल, लढावं लागेल, मरावं लागेल, तर हे संविधान जिवंत ठेवता येईल, तर लोकशाही जिवंत ठेवता येईल आणि ते जिवंत राहिलं तर आपण जिवंत राहू असा आशावाद बाळगता येतो। आपण मला बोलावलं, मी आपली मनपूर्वक ऋण व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सदिच्छा देते। सांगते धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचा तो मला जास्त आवडला कारण मी जिल्हा परिषद शिक्षिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच मला गेल्या वर्षी हा अनुभव आला होता। त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं की जर त्या काळात सावित्रीबाईला शेणगोळे फेकले तरी पण ती रडली नाही, तू कशाला रडू लागली म्हणून, मग तू पण बोल ना म्हणे काय बोलायचं ते तिथे जाऊन। मग मी माझं म्हणजे सावित्रीबाईचं रूप त्या ठिकाणी दाखवलं। तर असे अनुभव जर आताही येत असतील तर खरंच आपल्याला त्यांच्या विचारांची गरज आहे आणि केवळ आपल्याला भाषण पाठ करून खरंच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले समजणार नाहीच, वाचन करावं लागेल। सत्यशोधक समाजाचा नारा हा केवळ घोषणा नसून तो कृतीचा आराखडा आहे। आपल्याला महात्मा फुल्यांनी सांगितलेलंच आहे की शिक्षण दिलं नाही तर शिक्षण घ्या, अधिकार दिले नाही तर अधिकार मिळवा आणि अन्याय केला तर प्रश्न विचारला की का अन्याय केला, आणि तेच मी केलं होतं त्यावेळी। आजच्या या संवादातून एक सत्य आपल्याला नक्कीच स्पष्ट होत आहे की महिलांचे पतन हे नैसर्गिक नाही, ते व्यवस्थात्मक आहे आणि म्हणूनच प्रगती ही केवळ कायद्याने नव्हे तर विचार क्रांतीनेच शक्य आहे। तसेच महिलांची प्रगती किंवा पतन ही केवळ कोणत्याही एका घटकाची जबाबदारी नसून त्यासाठी समाज, कुटुंब, शासन आणि स्वतः स्त्रीने सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे। तर आपल्या या द्वितीय सत्राचे आभार व्यक्त करण्यासाठी मी दीपिकाताई खोबरे यांना बोलावत आहे।